आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महिलांना जे अनियमितपणे जे पाळी होतात म्हणजेच इरेग्युलर पिरियड्स आणि त्याच्या मागे कॅन्सर असण्याची शक्यता आणि त्यांचा संबंध. नमस्कार, मी डॉक्टर चिराग बिरोड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर सगळ्यात पहिले आपण समजूया की अनियमित पाळी म्हणजे काय. तर इरेग्युलर पिरियड्स जे आहेत हे खूप कॉमनली आपल्या खूपशा महिलांना हे सिम्पटम्स असतात. त्याचं म्हणजे काय की तुम्हाला जे ब्लिडिंग आहे त्याचं प्रमाण खूप जास्त जातंय किंवा खूप कमी जातंय, किंवा तुमच्या पाळी जे आहेत त्या सगळ्या इरेग्युलर होतात, किंवा तिसरं जे असतं सिम्पटम की मेनोपॉज आला आणि मेनोपॉजच्या नंतर परत ब्लिडिंग स्टार्ट झालं, किंवा तुमची जी ब्लिडिंग 2 सायकल्स आहेत त्या 2 सायकलच्या मध्ये कधीही एक इरेग्युलर ब्लिडिंग होणे. तर हे सगळे सिम्पटम्स असतात इरेग्युलर ब्लिडिंगचे. तर ह्यांचे अनियमितपणे जी पाळी होते ह्याचे काय काय कारणे आहेत. ह्याचे अनेक कारणं असतात आणि मेजॉरिटी बेनाईन असतात. जसं सगळ्यात पहिलं जे आहे ते स्ट्रेस किंवा तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे होऊ शकतं. दुसरं जे कारण आहे ते आहे फायब्रॉइड्स. तिसरं जे असेल तर एंडोमेट्रियल पॉलिप्स म्हणजेच गर्भाशयामध्ये कुठली तरी छोटीशी साधी गाठ असण्याचे चान्सेस. चौथं, जर तुम्हाला पीसीओएस किंवा पीसीओडी हे सिम्पटम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स असण्याचे चान्सेस असतात. पाचवं जे कारण असतं ते तुमचं काही थायरॉइड जर आजार असेल त्याच्यामध्येही हे इरेग्युलर असण्याचे चान्सेस असतात. पण याच्याच सोबत कॅन्सर हा पण एक चान्स असण्याची शक्यता आहे. ऑल्दो कॅन्सरचे चान्सेस ह्याच्यामध्ये हा कॉमन नसतो कम्पेअर्ड टू हे जे अदर कॉजेस आहेत, पण हा देखील एक कॉज असण्याची शक्यता असू शकते. तर आपण कधी लक्ष ठेवणार किंवा आपण कधी सस्पेक्ट करणार की आपल्याला कॅन्सर असण्याचे चान्सेस आहेत. तर जर तुम्हाला मेनोपॉज नंतर ब्लिडिंग चालू झालं असेल तर त्याला आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला 40 वर्षाच्या नंतर कधीही बिटवीन द सायकल्स ब्लिडिंग होतंय तर ते कॅन्सर असण्याचे चान्सेस असू शकतात, किंवा संबंधाच्या वेळेस जर तुम्हाला ब्लिडिंग होतंय तर ते देखील गर्भाशयाच्या मुखाचं म्हणजे सर्वायकल कॅन्सर असण्याचे चान्सेस असू शकतात. याच्यासोबत जर तुम्हाला ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे किंवा डायबिटीज आहे तर हे दोघं रिस्क फॅक्टर्स असतात गर्भाशयाच्या कॅन्सर्सचा, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला काही अनियंत्रितपणे ब्लिडिंग होतंय किंवा इरेग्युलर ब्लिडिंग होत असेल तर ते कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. पण हे आपण सेल्फ डायग्नोज करणे गरजेचे नाही, याच्यासाठी तपासणी करणे गरजेची असते. तर आपण कोणकोणती तपासणी केली पाहिजे. तर सगळ्यात पहिली जी तपासणी असते ती असते आपण सोनोग्राफी किंवा ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. याच्यामध्ये आपण एक आयडिया घेतो की आपल्या गर्भाशयाचं इनर लाइनिंग म्हणजे जी एंडोमेट्रियम आहे त्याची काही थिकनिंग आहे का नाही आहे. तर त्याच्या थिकनेसवर आपल्याला एक आयडिया येते की त्याच्यात कॅन्सर सस्पेक्टेड आहे का नाही. जर ही एंडोमेट्रियल थिकनिंग खूप जास्त जाड असेल तर आपल्याला आपले डॉक्टर जे आहेत ते आपल्याला एंडोमेट्रियल बायोप्सीसाठी ॲडवाईस करू शकतात. ह्याच्याच सोबत आपल्याला पॅप स्मिअर आणि सर्वायकल बायोप्सी ही पण गरज पडू शकते. तर ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतरच कॅन्सरचा निदान होण्याचे चान्सेस असतात. पण जरी आपल्याला जर कॅन्सर डायग्नोज झाला तरी हा गर्भाशयाचा कॅन्सर हा युजली अर्ली स्टेजमध्ये जर आपल्याला सापडला तर हा सर्जरी करून हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर आज आपण समजलं की हे जे इरेग्युलर पिरियड्स असतात हे नेहमीच कॅन्सर असं नाही, पण ह्याच्यात अनेक वेगळे कारणं असतात. पण जर आपल्याला हे ट्रीटमेंटने जर बरे होत नसेल तर आपल्याला हे जे दुसरं रेअर कॉजेस आहेत जसं की एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर याची आपल्याला तपासणी करणे खूप गरजेची आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.